हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करीत आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काय दाखवणार आहे ते तुम्हाला थंबनेलवरनं कळायलाच असेल. माझं इव्हिनिंग टू नाईट रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हॉटेलवरून आल्या चहा वगैरे घेतला, त्यानंतर झाडलोट करायला घेतले. आता दिवसभर आम्ही कोणच घरी नसतो. सकाळी मी झाडून जाते तरीसुद्धा संध्याकाळी एवढा कचरा निघतो, धूळ कुठून येते तेच समजत नाही. कारण खिडक्या दार लावलेली असतात, कधी कधी वाटतं झाडूचीच पडते का काय. आता झाडू पूर्णपणे आता संपतच आलेला आहे, तरी पण अजून त्याची धूळ पडते. आणि दुसरा झाडू मला वापरायला काढायचा आहे, तो पण असलाच आहे, पण आता तो मला वापरूच वाटत नाहीये, कारण त्याची पण आता एवढी घाण पडेल ना. धुवून वापरला तरी सुद्धा त्याची घाण पडते. त्यामुळे झाडू नवीन वापरायला काढूच वाटत नाही. आणि ह्या झाडून आता मला हात बसलाय झाडायला, त्यामुळं असं वाटतं की ह्याच झाडूने झाडूयात. आणि 2 दिवस झालं आम्ही डीमार्टवरून किंवा मग बाहेर गेलो होतो पुण्याला, की ब्लॉग बघितला असेल मिनी ब्लॉग, तेव्हा सांगितलं की थोडीफार शॉपिंग करून आलो होतो. ते सगळं सोफ्यावर तसंच पडलं होतं. म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर पण करूयात. तर मी एक साडी घेऊन आलेली आहे, पण ती साडी गौरीच्या लग्नासाठी आणलेली आहे बहिणीच्या. ती आज तुम्हाला दाखवणार नाही आहे, लग्नातच दाखवेन. त्यानंतर हे सँडल आणला होता आद्याला. आद्यासाठी उघड्या चप्पल्या आहेत ना, जेवढ्या घेईल तेवढ्या कमीच पडतात आणि तिला चप्पलच घालायला आवडत नाही. मेन म्हणजे सारखी चप्पल काढत असते हॉटेलवर गेल्यावरती, तरीसुद्धा माझी हाऊस संपत नाही तिला चप्पल घ्यायची. आणि डीमार्टमध्ये मला ही सुद्धा चप्पल मिळाली फक्त 300 रुपयाला, आणि एवढी सुंदर होती ना, मला बघता क्षणी आवडली आणि मी लगेचच ट्राय केली आणि घेतली सुद्धा. आणि जरा मजबूत वाटत होते, आता काय माहीत टिकते का तुटते म्हणून. तर बघूयात, पण मला तरी मजबूत वाटते आणि टिकाऊ सुद्धा वाटते. तर बघूयात मग आता कधी घालते. त्यानंतर हे पिअर्सचा कॉम्बो घेतला, म्हणजे बॉक्स घेतला अख्खा, कारण पिअर्स साबण आम्ही वापरतो आणि तो इतका लवकर वितळतो ना, लगेच संपतो. आणि आत्ता सध्या तरी मग घर सोप यूज करत आहे, पण विकी पिअर्स वापरतो. आणि घर सोपचे भरपूर जणी विचारत आहेत की रिझल्ट सांग. तर लवकरच सांगेल मी, जरा मला अजून थोडे दिवस वापरू द्या, नंतर समजेल रिझल्ट. त्यानंतर हा कप आणला होता, मला असा प्लेन कप हवा होता, निरेतर कुठेच भेटत नव्हता. सगळे ते बड्डेच्या स्टिकरवाले किंवा असे काही ना काहीतरी असलेलं असं भेटत होतं. रिलायन्सला गेले ते बारामध्ये, तेव्हा पण नाही मिळाला. मग आज फायनली डीमार्टमधून आणला. त्यानंतर पायपुसणी आणली, एक्स्ट्राची असावी घरात त्यामुळे. आणि फलटणला सेम आमची या कलरची पायपुसणी आहे, त्यामुळे मी पण इथं अशीच कलरची पायपुसणी आणली. त्यामुळे असं घर असल्यासारखं फील येतं. आम्ही दोघं इकडं शिफ्ट झालो आहे ना, असं घर वाटतच नाही मला. एकत्र फॅमिली असल्यानंतर भारी वाटतं. त्यामुळे पायपुसणी वगैरे सेम आणली, त्यानं थोडं तरी काहीतरी हे होईल म्हणून. त्यानंतर हे सोपकेस आणलं होतं, मी जे घर सोप यूज करते त्यासाठी मला एक्स्ट्राचं नव्हतं. त्यामुळे हा विकीने जिमसाठी त्याच्या टॉवेल आणला होता, घाम वगैरे पुसण्यासाठी लागतो, एक्स्ट्राचा नव्हता त्याच्याकडे. त्यामुळे मग मी सुद्धा माझं फेस वॉश करण्यासाठी नाही का केल्यानंतर ना, तो हे करण्यासाठी मी छोटासा टॉवेल घेतला. आणि नंतर ना माझ्या लक्षात आलं की तो अजून धुतलाच नाही आपण, तोंडाला लावला. तर छान आहे, स्मूथ मऊ. आणि त्यानंतर विकीसाठी रुमाल आणले होते. किती पण रुमाल आणा तो विसरतोच, कुठं ना कुठं हरवलाच जातो. त्यामुळे हे अजून एक एक्स्ट्राचं पॉकेट आणलं होतं रुमालाचं. आणि बाकी काय नाही, एवढं शॉपिंग आणली होती, ते सगळी भरून ठेवणार आहे आत्ता. आणि एवढं सामान झालं ना, एक्स्ट्राचं नवीन सामान आणल्यानंतर कळतच नाही ते नक्की कुठं ठेवावं. आता सध्या तरी मी सगळं पिशवीतच भरून ठेवणार आहे, आणि नंतर जसं जसं लागेल तसं काढणार आणि कुठेतरी एका बाजूला ठेवून देणार आहे. कारण कुठे ठेवावं जागाच मला सापडत नाही आहे, कारण सगळी कपाटं सगळं फुल झालेलं आहे. आणि माझा फ्लॅट त्यात 2 BHK आहे, तरी पण आता मला पुरत नाही आहे. तर लवकरच माझी होम टूरसुद्धा मी देईल. आणि मला असं वाटतं आहे की मी शिफ्ट व्हावं 1 BHKमध्ये, कारण 2 BHKचं भाडं विणकारण माझं जात आहे. कारण संध्याकाळी झोपायपुरतंच आम्ही असतो दिवसभर, रात्रीचं पण कधी आम्ही हॉटेलवरती जातो त्यासाठी. तर बघूयात, जमलं तर नक्कीच मी माझं होम टूरसुद्धा देईल. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली, दिवाबत्ती वगैरे केली. आणि त्यानंतर जी सकाळी घासलेली भांडी होती ती व्यवस्थित नितळली होती आणि सुकलीसुद्धा होती. ती व्यवस्थित फळीला मांडून घेतली. आणि मी आता तुम्हाला लिप्टन ग्रीन टीचा बॉक्स दाखवला. तर आजपासून मी चहा पिणार नाही असं ठरवलं होतं 3-4 दिवसापासून. 3-4 दिवस झालं मी चहा पिले नाही, पण आज मला काहीच कंट्रोल झालं नाही, मला तलब झाली एवढी चहा पिची. मग हॉटेलवरून आले चहा पिला. आता लिप्टन ग्रीन टी आणलेली आहे, बघू कितपत
आता मी चहा नाही पिते आणि मला बेली फॅट थोडंसं कमी करायचं आहे, त्यासाठी मी ट्राय करते अजून थोडंसं वजन कमी करण्यासाठी. बघूयात आता कसं होतं आहे. मला ना खरंच मी निश्चय केला तरी मला कंट्रोल राहत नाही माझ्या तोंडावरती. मी काही ना काहीतरी खातच असते, त्यामुळं माझं सगळं डाईट असं सगळं विस्कटलं जातं. भांडी वगैरे मांडून घेतली, त्यानंतर फ्रेश झाले होते, दिवाबत्ती केली होती, पण मेकअप केला नव्हता मग ते करायला घेतलं. खूप दिवस झाले मी आता लाकडी कंगव्याचा माझ्या केसांसाठी यूज करत आहे. कारण जेव्हापासून आम्ही इकडे शिफ्ट झालो ना, तेव्हापासून माझे केस एवढे गळत आहेत, एवढे डॅमेज होत आहेत ना. कारण इकडच्या पाण्यामध्ये इतके क्षारित बोरचं पाणी आहे, ग्रामपंचायतीचं वगैरे पाणी नाही आहे, नदीचं वगैरे. त्यामुळं खूप केस गळती होते, खूप केस डॅमेज होत आहेत. त्यामुळे जेवढं हेल्दी मला केसांसाठी करता येईल तेवढं मी करते, माझ्याच्यानं होईल एवढं. त्यानंतर घरी असेल ना तेव्हा असं बन बांधून ठेवते, कारण खालची केस माझी खूपच खराब झाली, तर मला केस एवढ्या लवकर कापायचे नाही आहेत. त्यामुळे मी असं बन बांधून ठेवते. मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागले, तर आज छान अंडा करीचा बेत होता. मला अंडा करीमधले फक्त करी आवडते, अंडं काही मी खात नाही, त्यामुळे फक्त विकीपुरतीच अंडी शिजायला टाकली होती. मला तळलेला अंडा आवडतं, त्यामुळे 2 अंडी शिजायला टाकली. आणि चपाती भाकरीच्या डब्यामध्ये मी काल शिल्लक राहिलेली कुरवडी ठेवली होती, तेच मला काढून घ्यायची होती, कारण वरती ठेवली की सादळते आणि माझ्याकडे प्लॅस्टिकची पिशवीच मला काल सापडत नव्हती की त्याच्यामध्ये मी कुरवडी ठेवली म्हणून. नाहीतर घरामध्ये एवढ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात ना, काय सांगू. तर ती वेगळी काढून ठेवली आणि आता थोडंसं पाणी गरम होतं अंड्यामधलं, त्यामुळे ते अंडा काही सोलता येणार नव्हते लगेच. मग बाकीचं काम करत बसले, म्हटलं तोपर्यंत मसाला वगैरे परतावा, म्हणजे अंडी तोपर्यंत गार होतील. भाजीला लागणारं वाटण मी आधीच करून ठेवते 3-4 दिवसाचं का होईना. म्हणजे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण मी 3-4 दिवसाचं करून ठेवते. कांद्याचं तर नाही ठेवत, पण आत्ता मंगळवारी माझ्या मी बहिणीला गडंगण घातलं, तेव्हा माझ्याकडून भाजलेल्या कांद्याचं व्यवस्थित भाजला होता कांदा, त्याचं वाटण खूप जास्त झालं होतं. त्यामुळे मग मी ठेवून दिलं आणि आता माझं काही कामच मिटलेलं आहे 3-4 दिवस. कारण 3-4 दिवस अजिबात वाटण करायची गरज नाही आहे, डायरेक्ट फोडणी द्यायची भाजीला. त्यामुळे स्वयंपाक करायचा पण कंटाळा येत नाही. वाटण वगैरे रेडी असल्यानंतर नसतं फोडणी द्यायचं, झालं, भात लावायचा कुकरला आणि नंतर भाकरी चपाती काय असेल ते करून घ्यायचं. तर कालची कुरवडी सुद्धा शिल्लक राहिली होती, तीच बाजूला काढून ठेवली होती. आणि मला अंडा करीतलं ना, अंड शिजवलेलं अजिबातच आवडत नाही, कारण डिलिव्हरीच्या वेळी एवढी अंडे खाल्लीत ना, त्यामुळे मला आता अंड सगळं मनातूनच निघालेलं आहे. त्यामुळे मी तळून अंड्याची पोळी खाते, फक्त भातावरती आणि भाकरीसोबत रस्सा घेते अंडा करीचा, नाहीतर तळलेली अंड्याची पोळी खाते. त्यानंतर भाकरी करायला घेतली लगे हातच. आता विकी खूप उशिराच्या वेळेला तो हॉटेलवरून आल्यानंतर 11 वाजता, त्यामुळे ती भाकरी काही व्यवस्थित राहत नाही आणि मला 11 वाजता गरम गरम त्याला भाकरी करून द्यायची कॅपॅसिटीसुद्धा नसते. पण जेवढ्या उशिरा मला भाकरी करता येईल तेवढ्या मी उशिरा करते. पण आज मला सगळं कामावरून व्यवस्थित शांत बसायचं होतं, त्यामुळे मी आज भाकरीसुद्धा लवकर करून घेतल्या आणि त्यात मला भूकसुद्धा लागली होती. विकीला जेवून जा म्हणलं 7 वाजता तरी तो जात नाही, कारण त्याचं ते डाईट चालू असतं जिमचं, प्रोटीन वगैरे घेत होतो जायच्या आधी, त्यामुळे त्याला तेव्हा भूक नसते. भाकरी करून घेतल्या, त्यानंतर भांडी पडली होती चहाची आणि थोडीशी स्वयंपाकाची, तीच घासून घेतली.
मला अंड्याची पोळी तळायची होती, त्यामुळे तवा मी तसाच ठेवला होता आणि इकडे छान अशी अंडा करी केली होती. तरी बघा कसली आली आहे. इकडे भाकरी केल्या, झाकून ठेवल्या आणि एकीकडे भात कुकरमधून काढलाच नव्हता, जेणेकरून गरम खायचं असेल तर एक शिट्टी दिली की होऊन जातं. त्यानंतर ना सगळं किचनवरचं व्यवस्थित आवरलं आणि मी निघाली होती माझ्या त्या मैत्रिणीकडे. माझी फ्रेंड आहे, कॉलेज फ्रेंड, आणि गावातली माझी बहीणसुद्धा लागते. तीच माझ्या अपार्टमेंट्समध्ये वरती राहते. मग मी जात असते तिच्याकडे किंवा ती माझ्याकडे येत असते. तेवढंच बाबा आहे कोणतरी ओळखीचं, त्यामुळे बरं वाटतं इथं राहायला. आणि आद्या माझ्या मम्मी पप्पांसोबत गावाला गेलती, सो ती पण आली. आणि तिला माझ्या मम्मीकडेच जायचं होतं, माझ्याकडे यायचं नव्हतं, कारण तिला माझ्याकडे यायला, फ्लॅटमध्ये यायला म्हणजे आवडत नाही, गावाकडे राहायला आवडतं. कसं बसं ती रडू नये म्हणून तिला एवढं सगळं खायला घेऊन दिलं माझ्या पप्पांनी आणि मग माझ्याकडे आणून सोडलं, नाही तर ती रडत होते. पेप्सी गुलाबजाम काही बोलत्या. असं आईस्क्रीम आणलंय, अजून काय आणलंय? हा, किंडर जॉय आईस्क्रीम. ते छोटं तुझं आहे ना? ठीक आहे, तर जेवण पण करायचं, मी जेवण पण केलं. चला. त्यानंतर ना आद्याला खायला घालायला घेतलं. आद्याला गावाला जायच्या आधी सकाळी मी चारलं होतं. त्यानंतर तिथं गेल्यावर आता तिनं काय माहीत किती खाल्लंय आणि किती नाही, किंवा पोटभर खाल्लंय का नाही. त्यामुळे म्हटलं ती आता आली आहे तर पोटभर आधी तिला चारून घ्यावं आणि मग बसावं, मग जेवण करायला माझं मला. आता तिला जेवताना मोबाईल किंवा TV लागतोच. माझ्याकडे लॅपटॉप होता, तो नेहानेवरती नेला होता मागाशी, तुम्हाला माझी फ्रेंड दाखवली तिने. सो तिचा TV मी आज खाली आणलेला आहे आणि TV बघतच तिचं जेवण चाललेलं आहे. आणि तिची खूप नखरं असतात, माझ्याचकडून खायचं असतं तिला, हाताने खायची खूप नखरे करते, त्यामुळे तिला आधी चारून घेतलं. आणि त्यात आमची उद्या बॅचलर पार्टी आहे आमच्या सगळ्या बहिणींची, सो त्यासाठी सुद्धा मला TV लागणार होता. म्हणलं एखादी मूवी किंवा मग गाणी वगैरे, TV कसा थोडासा लाऊड आवाज असतो, त्यामुळे त्यासाठी लागणार होते. मग तिचा TV मी खाली आणला. लॅपटॉपवर माझ्याकडे आहे साऊंड, पण त्याचा एवढा आवाज नाही जेवढा TVचा लाऊड आवाज येतो. लाऊड आवाजमध्ये नाचायला भारी वाटेल. सो तसलीच प्लॅनिंग करायची होती. ग्रुपवर आमची चॅटिंग वगैरे चालली होती आणि प्रिपरेशन आज करायचे तर राहून गेलं, तर उद्या सकाळ सकाळ मला त्या बॅचलर पार्टीचं सगळं प्रिपरेशन करावं लागणार आहे आणि त्याचीच आता तयारी करायला लागणार आहे संध्याकाळी सगळं झाल्यानंतर ना. त्यानंतर ना मी जेवण करून घेतलं, कारण विकीला यायला वेळ होता, 11 वाजणार होते. त्यामुळे मला भूक लागलेली, जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर ना किचन वगैरे क्लीन केलं. पण किचनवरती विकी जेवायचं राहिलं होतं, त्यामुळे ही सगळी भांडी जेवणाची तशीच होती. आता ती उद्या सकाळ मला घासावी लागतात. आणि आद्या बघत होती फ्रीजमध्ये काय खायला आहे का, मगाशी आणलं होतं किंडर जॉय वगैरे, तिला तेच हवं होतं, म्हणजे आईस्क्रीम मागत होती ती, पण म्हणलं चला आधी तिला किंडर जॉय देऊ म्हणून किंडर जॉय घेतला तिला देण्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूयात उद्या बॅचलर पार्टीच्या व्लॉगसोबत. तुम्हाला आवडेल का आमच्या बॅचलर पार्टीचा व्लॉग बघायला किंवा कशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतोय ते बघण्यासाठी, तर नक्की कमेंट्स करा. आणि आता त्याचंच मला उद्या काय काय प्रिपरेशन करायचे ते नोट डाऊन करून घेणार आहे मी. तर बाय बाय. लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा.